हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. गडावर जाण्याची मजाच वेगळी असते बघा. चला जय. बरेच लोक जमलेले आहेत तिथं कुस्ती बघण्यासाठी. हे असते आपल्या खेडेगावातील कुस्ती. सप्तसिंगी माता पळून जातोय, त्याला थोडं गोंजा राहावं लागतंय डोक्यावरती, म्हणजे शांत तरी उभा राहील. बघा ते कट्टे टाकतायत ना, ते घाबरेल तो. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आलो आहोत आपण शेतामध्ये. थोडंसं कांदे भरायचं बाकी आहे. कांदा तर भरून गेला. मोथरी जी असते ना छोटी छोटी, म्हणजे कांद्यामध्ये जो छोटा कांदा असतो त्याला मोथरी म्हणतात, ते भरायचं बाकी आहे. मग आज त्याच्यासाठी चालू आहेत. बघा मम्मीने त्या भाकर जे आहे ते चिंचला वरती लटकवून देत आहेत, कारण खाली जर डब्यांजवळ जर भाकर ठेवली तर कुत्रा वगैरे काही येऊन जातो आणि घेऊन जातो भाकर. सो त्याच्यामुळे वरती अटकून ठेवता येत ते. आणि ह्या साईडला बघा पप्पा आणि भाऊ तिथं मोत्री भरायला लागून गेले ते. चला आपण पण जाणार आहोत आता थोड्याच वेळात त्यांच्याकडे जाऊयात. हे बघा मोत्री भरायला सुरुवात करून दिली त्यांनी. काय मग पाणी तिथं असेल ना, आता येईन ना. नाही ते काय दादू बी आला ना. हे बघा गाईच इकडं दादू बी येऊन गेला, पाणी भरायला आलाय असतो कांद्याला. काय कांद्याला बुरवला पाणी का मक्केला कांद्याला? चला गाईस जाऊयात आपण आता पुढं. सुरांद्यांचं काम चालूच आहे. आता हे मक्की आणि कांदे जर गेलेत ना, पूर्ण शेत खाली होऊन जाईल. आता बऱ्यापैकी ह्या पूर्ण जेवढा पण एरिया इथं सगळीकडं कांदा आणि मक्कीच दिसते. चला ठीक आहे जाऊयात आपण तिकडे. हे बघा गाईस इथं कट्टे भरतायत. चांगलेच येणार आहेत हा लाल, हे चांगल्याचे आहेत. आणि इकडं थोडंसं मोथरी टाईप हे वाटतं, त्या साईडला मोथरी आहे, इथं चांगलेच कांदे सफेद. हे बघा हे ह्या साईडला हे चांगल्यात लाल आहे आणि हे मोथरीच आहे. अजून ते बघा तिथं थोडेसे कांदे खांडायचं बाकी ते खांदायत. आणि इकडं मम्मीन त्या साईडला बा आशा बाईन ती कांदे उपटाचं काम चालू आहे त्यांचं पण. आता परत हे कांदे कदाचित उपटतील ते थोड्याशा वेळात. हे बघा चला आता थोडा वेळ आपण भरून घेऊ कांदा. गाईज या साईडला बघू शकता तुम्ही दादू पाणी भरतोय. आज पाणी भरायचं काम त्याच्याकडे लागलंय. झालंय त्याचं इकडचा सगळा पार्ट भरून झालाय. आता हा एवढाच पार्ट राहिलेला आहे, फक्त थोडंसं राहिलंय. आता थोड्याच वेळात कंप्लीट होईल त्याचं काम. चला गाईस आता झालं त्याचं पण थोडंसं बाकी पाणी भरायचं काम. आणि इकडे बघा तुम्ही सुरा बैलगाडी घेऊन आला इकडे. कांदे भरायचे आहेत आपल्याला. हे बघ आपली नवीन बैल जोडी, नवीन बैल जोडी आपल्याला इकडं. काय झालं दादा? नाही जाऊ दे चालू. बघा गाईस आता हे कांदे भरून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे कांदे ना तिकडं आपलं जे शेड आहे बैलांचं जे शेड आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहेत कांदे ते. म्हणून आता उचलून घेऊन जात आहेत इथनं. हा लय बिचाकतो ते. चला गाईज आता गाड्या बैल असंच ठेवतील आणि ह्याच्यामध्ये हे जे कट्टे आहेत कांद्याचे ते टाकून देतील आता इथं. चला गाईज आपण आता इथे थांबलो, कारण भाऊ आणि पप्पा ते कट्टे टाकतील. बैल कसे पळून जातो तो, थोडंसं काही नवीन व्यक्ती दिसला ना पळून जातोय, त्याला थोडं गोंजा राहावं लागतंय डोक्यावरती, म्हणजे शांत तरी उभा राहील. बघा ते कट्टे टाकतायत ना, ते घाबरेल तो त्याच्यामुळे. चला बघा हे थोडं मागं सरकाव, त्याला लई स्फोट झालं ते. हे बघा गाईस कट्टे भरतोय. ठेव ना, कमी तर ना, किती 7-8 कट्टे तर ना. हो हे बघा गाईस इकडं सरकून गेला हा परत. हो चला गाईस झालेत कट्टे भरून पूर्ण. या साईडला बघू शकता तुम्ही. आता तिकडच्या साईडचे कट्टे भरायचे आहेत आपल्याला. ते 5 कट्टे राहतील, अजून एक बाकी आहे. एक शेवटचा कट्टे राहिले बघा इकडं. चला आता झालेच, बैलगाडा काढतील दादा ते. चला गाईच भरल्या गेलंय, गाड्या बैल काढतील आता तिकडे. नीट त्याचा बघा ते दुसरीतून मान काढीन ते बाहेर. चला गाईस आता
त्या साईडचे कांदे भरून घेतील पप्पा ते. चला गाईज कांदे भरून घेऊ आपण शेड मध्ये. किती कट्टे तरी एक 7 कट्टे आहेत गाईज, टोटल 7. चला गाईज शेतातलं काम अजून पूर्ण झालं नाही, पण अर्ध्यातूनच आपण घरी आलो. कारण आता सुरेश सप्तशृंगी गडावरती जाणार आहे. दरवर्षाप्रमाणे आपल्या गावातून सप्तशृंगी गडावरती पदयात्रा काढली जाते. आणि आता बरेच तो आणि त्याचे काही मित्र असतील, गावातले बरेच मुलं आहेत, ते जाणार आहेत गडावरती सप्तशृंगी गडाच्या यात्रेसाठी. आज 3-4 वाजता निघतील ते. आता थोड्याच वेळात बघा त्याची तयारी पण झाली, बॅग भरली त्याने पूर्ण. आता निघेलच. हे बघा इथंच आपलं सप्तशृंगी मातेचं फोटो पण आहे आपल्याकडं, गडावरूनच आणलेलं आहे ते पण पाहू शकता तुम्ही. सप्तशृंगी माता. चला आता थोड्या वेळातच निघेल, त्याची तयारी पण झाली आहे. तयारी झाली का आपण बाळूमामाच्या मंदिरावर जातील ना कसं का ना, तिकडे बाळूमामाचं मंदिर आहे, कदाचित तिथे थांबतील, तिथनं सर्वजण निघणार आहे. सो चला ठीक आहे. स्वराची तयारी झाली बघा इकडं मस्तपैकी. आता निघूयातच आपण थोड्या वेळात. त्याला गाडीवर सोडून देतो मी तिकडं. बाळूमामाच्या मंदिराकडं थांबतील ते सगळं. आधी बटुमाच्या दुकानाकडे जाऊ आपण, तिथून मग बाळूमामाच्या मंदिरावर जाणार आहोत. ठीक आहे. चला गाईज थोड्याच वेळात आता पदयात्रेला सुरुवात होईल. पूजन ते करून घेतील आधी. या साईडला बघा गावातील काही माणसं आले आहेत, थोड्याच वेळात आता पूजा करतील. सप्तशृंगी मातेचा फोटो ठेवला आहे या साईडला. पूजन ते झाले की निघतीलच आता थोड्या वेळात. अजून मुलं यायला वेळ आहे, अजून बरेच मुलं आलेले नाही आहेत, गर्दी जमेल थोडीशी. नंतर पूजा वगैरे होईल आणि पूजा झाली की मग निघतील. या साईडला बघा वरती झेंडा बांधून घेत आहेत गाईज. आता टी शर्ट वगैरे जे असतात ते घालून घेत आहेत मुलं, बघू शकता तुम्ही. या प्रकारे टी शर्ट घातले आहेत सगळ्या मुलांनी बऱ्यापैकी. आता टी शर्ट घातले आहेत आणि अजून काही मुलं यायचे बाकी आहेत. पूजन ते आता सुरूच करतील थोड्याच वेळात. सो चला गाईज पूजेला सुरुवात करतील आता थोड्या वेळातच. सप्तशृंगी मातेची प्रतिमा ठेवली या ठिकाणी. सो या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या प्रतिमेची पूजा चालू आहे. बघू शकता तुम्ही इकडं गावातले सगळे आपले माणसं आहेत. हे बघा इकडं आपल्या गावातले मुलं आहेत, सगळे जाणार आहेत हे यात्रेला आणि पूर्ण पायी पायी जाणार आहेत याच्यामध्ये. धन्यवाद भाई, धन्यवाद. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता थोड्याच वेळात प्रतिमेचं पूजन केलं जाईल. चला गाईज पूजा चालू आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. चला गाईज आता थोड्याच वेळात निघायला सुरुवात होईल. या साईडला बघू शकता तुम्ही सगळेजण फोटोशूट करून घेत आहेत. देवी समोर सर्वांचा फोटोशूट केला जातो. इथं काही निघतीलच आता थोड्या वेळामध्ये. झाले फोटोशूट झालेत आपले, आता निघतीलच थोड्या वेळामध्ये. पाहू शकता तुम्ही. आता थोडा डान्स वगैरे होईल गावामध्ये आणि त्याच्यानंतर निघतील सगळेजण. गाईज आता निघतीलच थोड्या वेळा. जय चला गाईज आता थोड्याच वेळात निघतील. सगळी तयारी झाली आहे बघा इथनं. आता निघतीलच गडावर यात्रा चालली, पूर्ण पायी जाणार आहे ते सगळे मुलं निघतील बघा. चला गाईज या ठिकाणी बघा तिकडची एक पार्टी झाली आपली. या साईडला पण बघा बरेच जण आले आहेत आपले, सगळे मुलं इकडचे गडावरच निघतायत बघा. बाळूमामाच्या पाया पडायला आले होते सगळे मंदिरावरती, निघतीलच आता थोड्या वेळामध्ये. निघाले आहेत बघा हे सगळेजण गडावरती. चला जय. चला गाईस निघालेत आता हे. इथे श्री संत बाळूमामाचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते.
जय. आता इथून कुठं रे? चिरायबारी हो जातोय आम्ही आता. शिरायबारी का? पहिले अक्कलपाड्यावरून. अक्कलपाडा चिसखेडा मस्दी हा हा हा. गाव राऊंड चिरायबारी. चला गाईज निघालेत बघा मुलं इकडं. सगळे पायीने चालले ते बघा गडावरच्या यात्रेला. आता इथनं पूर्ण 150 किलोमीटर पायी जातील. हा चला चला. हे बघा हे आपली गाडी घेऊन येत आहेत. हे बघा गाईस पूर्ण पायी निघतील आता. हे बघा गाईस चालले ते. आता आम्ही बी निघलोत मग. येस येस. बघा गाईस सगळे पायी निघाले इथनं आता आता. आम्ही बी निघलोत ना. आता गडावरच्या यात्रेसाठी सगळे निघालेत पायी. चला गाईस आपण थोडं पुढे आलो. सगळेजण आता सगळे पायी निघतायत या साईडला बघा. बोला सप्तशृंगी माता की जय. चला गाईस सगळे पायी जाणार आहेत आता. इथला अक्कलपाडा का? अक्कलपाड्यावरून मस्जिद. निघाले सगळे आता. सगळे पायी जातील. जय. किती दिवस आता? 4 दिवस पायी. 4 दिवसाची ट्रिप आहे. पायी आता 4 दिवस. चला गाईज आता 3-4 दिवस सलग पायी चालत जातील. बघा ही एक टीम निघाली. अजून एक मागून एक टीम येते आपल्यावाली. थोड्याच वेळात ती टीम पण येणार आहे. यस यस. चला या मग 3-4 दिवसांनी भेटू आपण परत. चलो गाईस दुसरी टीम पण आली बघा आपल्या या साईडला. निघतायत पायी आले. एक टीम गेली जस्ट आता पुढे गेली थोड्या वेळापूर्वी. या साईडला बघा दुसरी टीम. आपण आताच चालू थोड्या वेळापूर्वी यांचा व्हिडिओ काढला होता बघा. जय. निघाले सगळे पायीच निघालेत बघा. पूर्ण पायी चालसान ना. धन्यवाद. चला गाईस निघाले ते पूर्ण आता पायी जाते. चला गाईस यात्रेला मुलं निघाले तिकडं आणि आम्ही पण इथे बाजूलाच मस्जिद गावाची यात्रा आहे तिकडे निघालो. हे बघा आपला. चला गाईस हे बघा अजूनही चालतायत ते बघा. आपल्या गावातले मुलं आहेत हे सगळे निघाले. हे बघा आले तिथपर्यंत. कुठं लय लांब येऊन गेलं ना तुम्ही रे. चला या आम्ही पण जत्रेला चाललो आता. चला या बागी या. ते बघा गाईच आलेत पायी आलेत. आम्ही त्यांच्या नंतर आलो. आम्ही बाईक चाललोय आता यात्रेला. हे पूर्ण तेथपर्यंत पायी निघतील का दादू भाऊ? तुम्ही जातो पायी मोठा झालो का जाईल म्हणा. चला गाईस जाऊयात पुढं. बघा अजून बरेच या रोडने आता ना सगळे निघालेले आहेत बघा. आता पुढे पण काही जण आहेत दाखवतो मी तुम्हाला. पायी निघालेले आहेत ते पण. हे बघा या साईडला. हे बघा या साईडला सगळे पायी निघालेले आहेत ते. सप्तशृंगी देवीच्या गडावर जात आहे ते सगळे. हे बघा गाईज आले ते मध्ये चालत येत आहेत बघा. सापडवलं आपण यांना पण. सापडून गेला या बागी या फक्त. यस तुमचं स्वागत आहे. टिंब हे बघा गाईज या साईडला बाकीचे चालतायत. अजूनही पायी चालतायत. बरंच लांब येऊन गेलं ना रे. अजून पुढे येतं का पोरं? कर मोर आहे तर पोरं. चला गाईज अजूनही पुढे गेलेले आहेत काही मुलं अजून चालतायत. चला गाईज हे बघा इथं सुर आणतोय बघा लहान भाऊ कांतीलाल मामा ते आले तिथं. हे बघा यांना मध्येच सापडून घेतला भाई. हे बघा पायी चालले ते सगळे. या साईडला बघा सुराने रेयांसला घेतला. पायी चालू आहे ते सगळं. चला या बागी या. चला गाईस सगळे निघालेत पायी मस्तपैकी. हा मस्जिदच्या जत्रेला जय. या साईडला बघा सुराने रेयांसला घेतला. सुरान तो आला रेयांसला खांद्यावर बसून घेऊन आलाय बघा. गडावर जाण्याची मजाच वेगळी असते बघा. पूर्ण पायी सगळे रोडाने चालतायत बघा. हे या साईडला गाडी थांबवून घेतली आम्ही बघा. हे आलेत कशी मजा मारत जाऊ रिक्षावाली. जय.
या मागे मागे चला गाईज आता सुरा चालला पाय पाय. गाईज आपण मजदी या गावामध्ये आलोय आपण आता. धंदाई माताची यात्रा उत्सव असते या ठिकाणी बघा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. चला आता जाऊयातच आपण आतमध्ये. वरती बघा इथं धंदाई माताचं पोस्टर पण लावलेलं आहे, कारण धंदाई माता यात्रा उत्सव असतो या ठिकाणी आपला. चला जाऊयात आपण पुढे. गाईज आपण यात्रेमध्ये आलो आहेत. डायरेक्ट ज्या ठिकाणी कुस्त्या भरत आहेत त्या ठिकाणीच आपण आलो आधी. सर्वात आधी वरती बघा इकडे सगळे झाडावरती बसले आहेत कुस्त्या पाहण्यासाठी. चला आपण पण बघूयात आतमध्ये आपल्याला जागा भेटते की नाही. चला गाईज आपल्याला जागा भेटली मध्ये. बघू शकता तुम्ही इकडं किती गर्दी आलेली आहे. जागा नव्हती आतमध्ये आलो. पाहू शकता तुम्ही इकडं बरेच लोक जमलेले आहेत तिथं कुस्ती बघण्यासाठी. हे असते आपल्या खेडेगावातील कुस्ती. समोर बघा कुस्ती चालू आहे एक त्या ठिकाणी. या साईडला बघ जिंकलेल्या पैलवानाचं अभिनंदन, हारलेल्या पैलवानाचं कौतुक. चला पैलवान हे थांबा, सुंदर आहे बघा. हा परत आला नाही मारतोय. पैलवान नाही मारत नाही. कुस्ती झाली की नाही? कुस्ती झाली की नाही? इकडे इकडे विजय घोषित केला यावा. विजय पैलवान परत त्याच्यावर लक्ष ठेवा पंच मंडळी. चला गाईस दुसरी कुस्ती चालू झाली. आणि ती 2,000 रुपये रोख रक्कम असलेली दाखल करते. रमेश पवार पंचवरून काम बघताय. सर कुस्ती लावा देवरे सर. हा आबा नरेंद्र आबा झाली कुस्ती. विजय पैलवानाचं अभिनंदन. कॉन्ट्रॅक्टर दादासाहेब सचिन नेसले यांच्याकडून 2,000 रुपये रोख रक्कम असली. पहिली झाली ना. मला बरोबर आहे नक्की 3,000 रुपये रोख रक्कम असली. ते नाही रमेश पवार पाहत आहेत ती कुस्ती सुंदर. चला गाईस जाऊयात आपण आता आतमध्ये यात्रेला. बराच वेळ झाला इथं थांबून. भरपूर गर्दी या साईडला वरती बघा झाडावरून बसले आहेत कुस्ती पाहण्यासाठी. बघू शकता इकडं. चला बसा हो चला गाईस जाऊयात आपण आतमध्ये आता. चला गाईस घरी आलो. यात्रेला गेलो होतो. कुस्त्या बघितल्यात आणि घरी आलो. जेवण केलं, थोडंसं फ्रेश झालो. सो चला आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला कॉमेंट करून सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.